नमस्कार प्रेमळ भक्तांनो, काहीही केलं तरी या लोकांवर स्वामी माऊली कधीच कृपादृष्टी करत नाही. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक लोक अनेक उपाय करतात. मात्र लक्षात घ्या, काही लोक तर असे असतात ज्यांनी किती जरी देवदेव केला, तरी किती जरी उपाय केले, देवासमोर नाक जरी रगडले तरी देव त्यांना पावत नाही. असे कोणते आहेत 5 लोक जे आज तुम्ही जाणून घ्या. काही लोक इतके भाग्यवान असतात की अगदी देवाचे साधे नामस्मरण जरी केले तरी देव त्यांना लगेचच प्रसन्न होतो. पण काही लोक इतके अभागी असतात की त्यांचं कर्मच असे असते की त्यांना देव प्रसन्न होत नाही. ते अशा प्रकारची चुकीची कामे करतात की ज्यामुळे परमेश्वर त्यांना प्रसन्न होत नाही. चला तर जाणून घ्या, असे कोणते आहेत हे 5 लोक. 1 नंबर, जे लोक दुसऱ्यांचे वाईट विचार करतात, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतात, म्हणजे दुसऱ्यांचं वाईट व्हावं, दुसऱ्यांचं अहित व्हावं असं ज्यांना वाटतं, जे फक्त स्वतःच्याच भल्याचा विचार करतात, अशा लोकांना देव कधीही प्रसन्न होत नाही. त्यांना देव कधीही पावत नाही. नेहमी दुसऱ्यांच्या हिताचा विचार करायला, गोरगरिबांचा, दीनदलितांचा विचार आपण करत असतो तर देवसुद्धा आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. मात्र स्वार्थीपणाने फक्त स्वतःच्याच भल्याचा विचार जो करतो त्याला देव कधीच पावत नाही. 2, जे लोक आपल्या आई-वडिलांचा अपमान करतात आणि आई-वडिलांचा छळ करतात, अशा लोकांना देव कधीच प्रसन्न होत नाही, कधीच पावत नाही, कधीही माफ करत नाही. कारण आई-वडिलांमध्येच प्रत्यक्ष परमेश्वराचा वास असतो. ज्यांनी आपल्याला मोठं केलं, ज्यांनी आपल्याला उभे राहायला शिकवलं, आपल्याला आपल्या पायांवर उभे राहण्याची ताकद दिली, अशा परमेश्वरांना म्हणजेच आपल्या आई-वडिलांना जे लोक छळतात, अपमान करतात, त्यांना अपमानास्पद वागणूक देतात, अशा लोकांना देव कधीच पावत नाही. अशा लोकांच्या घरचा पैसा संपत्ती लवकर संपुष्टात येते आणि ते लोक दरिद्री बनतात. ज्या घरांमध्ये स्त्रियांचा मान राखला जात नाही, आपला धर्म असा सांगतो की ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जाते त्या ठिकाणी ईश्वराचा वास असतो, माता लक्ष्मी त्या ठिकाणी वास करते. ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान राखला जातो आणि म्हणून अशा घरामध्ये जिथे स्त्रीला योग्य मान दिला जात नाही, स्त्रियांना नेहमी अपमानास्पद वागणूक मिळते, छळ होतो. मग ती स्त्री तुमच्या घरातील असू द्या, तुमची बायको किंवा बहीण असू द्या, कोणत्याही रूपात ज्यावेळी स्त्रीचा छळ होतो त्यावेळी त्या घरामध्ये मधून लक्ष्मी निघून जाते. ज्या घरांमध्ये अन्नदेवतेचा अपमान होतो, अन्नदेवतेचा अपमान म्हणजे अन्नाचा अपमान. अन्न हे पूर्ण ब्रह्म असते, आपल्या धर्मामध्ये सांगितलेले आहे. म्हणून अन्न हे योग्य प्रमाणात शिजवावे आणि ते खाताना आपल्या ताटामध्ये शिल्लक राहणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. जे लोक देवतेचा अपमान करतात, आपल्या ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवतात किंवा इतकं शिजवलं जातं की ते नंतर वाया जातं, अशा घरामध्ये एक ना एक दिवस दारिद्र्य येते. तर आपण इमानदारीची साथ सोडून म्हणजेच न्यायाची साथ सोडून जर अन्यायाला साथ तुम्ही देत असाल, अन्यायाच्या मार्गाने जर चालत असाल, गरिबांवर तुम्ही अन्याय अत्याचार करत असाल, तुमच्याकडे एखादी गरजू व्यक्ती आली, त्याची गरज न भागवता जर तुम्ही त्याचा अपमान करत असाल, एखादी अपंग व्यक्ती आहे आणि त्याच्या अपंगत्वाची जर तुम्ही खिल्ली उडवत असाल, तर ही अतिशय निंदनीय प्रकारची कृती आहे. हे पाप आहे आणि त्याची शिक्षा एक ना एक दिवस तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावी लागते. आणि म्हणूनच ही अशा प्रकारची 5 लोक आहेत, त्यांना देव कधीच प्रसन्न होत नाही, कधीच देव त्यांना पावत नाही. म्हणूनच स्वामी माऊली म्हणतात की चांगले कर्म करा, स्वामी नेहमी सदैव पाठीशी राहतील. तुम्हा सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी अखंड राहो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.